काही लोक ना मनस्ताप देण्याचा प्रयत्न करतात. तर माझी एक जवळची नातेवाईक आहे, तिला मी सांगितलं बघ म्हटलं, असंच मला म्हटलं 5 वर्षापूर्वी पण त्रास दिला होता म्हटलं. मला चिडवण्याचा प्रयत्न करता, रडवण्याचा प्रयत्न करता. तिने मला सांगितलं बाई टेन्शन घेऊ नका म्हणे. म्हणे मी तुला 15-20 दिवस माझ्याकडे घेऊन येते म्हणे, घ्यायला येते म्हणे. नाही गं बाई माझं काम बी मी म्हणजे कशाला काम करायचं, काय नाही करायचं कोणासाठी काम म्हणे. आपल्याला जेवढं पोटाला लागत तेवढंच काम करायचं. एवढं तू दुनियासाठी करून पण तुझं काय करतात ते लोक. माझी मामी वारली त्या टायमाला मामीला मुलगी नव्हती. मामी आपल्या भाच्यांच्या सगळ्यांना लग्नाला आलेली. तर मामीच्या मौतीला यायला पाहिजे होतं ना सगळ्यांनी. मी दडपडत गेली माहिती का, भले हात लागो या ना लागो, पण मामीच्या मुलांना घरी भेट दिली. आता ते प्रेत ठेवणं न ठेवणं आपलं नशीब असतं. मी तर मग आदल्या दिवशीच निघत होती, पण मांजरी आडव्या येणारे असतात ना, आज नको येऊ द्या ये, आज नको येऊ द्या ये, म्हणून मला ते हात लागला नाही प्रेतला. नाही तर मला मामी पण बघायला भेटले असते. तर माझं असंच होतं. मी 1 महिना अगोदर ठरवते काय घ्यायचं काय द्यायचं, आणि असे पाय ओढले जातात. तिथे बी मला 2 दिवस राहायचं होतं. चल 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 असे मांजरीवाणी पाय ओढतात. काय बोलावं काय करावं काय नाही. स्वतःची आई मेली असती तर आपण असं केलं असतं का. मला खूप आल्यावर वाईट वाटलं. कोणाला भेटावंसं नाही वाटलं, म्हणून मी 10व्याला नाही गेली, 13व्याला नाही गेली. मेन मावशीला जाऊन आली ना. माणूस म्हणतं मामी कुठं बघायला आहे, माझी आई बी कुठं बघायला होती. पण आईचे मुलं बघायला असतात ना, कोण आलं कोण गेलं असं असतं. काय बोलायचं. सुखात पहिले जातात, दुःखात नाही जात. मी दुःखात जाते, सुखात नाही जात. माझा असा स्वभाव आहे. बरेच लोक सांगतात, जे लोक मनस्ताप देतात अशा लोकांपासून लांब राहा, खूप लांब राहण्याचा प्रयत्न करतात. आता तर ठरवलं सुखाला बी जायचं नाही, दुःखाला बी जायचं नाही. म्हणजे यांच्यासाठी आपलेच पाय वडायचे असं झालं. मन एक, स्वतःची मोरीन मुतायची चोरी.